जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। भाजपाचं कार्यालय असलेल्या गाळ्याच्या ताब्यावरून हा वाद झालाय। या वादात आधी मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, तर नंतर भाजपा कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच शैलेश शिर्के यांना मारहाण करत त्यांची गाडी फोडली। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्यासह भाजपाच्या अनेक नगरसेवकांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ठाण मांडलं होतं। यानंतर या प्रकरणी मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या विरोधात पोलिसांनी मारहाण, जबरी चोरी, अॅट्रॉसिटी यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली, तर भाजपा कार्यकर्त्यांविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। या घटनेमुळे अंबरनाथमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। यामध्ये पक्षाचा काही विषय नाही आहे, BJP किंवा मनसे वगैरे काही नाही आहे। याच्यामध्ये फक्त विषय असा आहे की लक्ष्मीनारायण चव्हाण यांच्या मालकीचा अंबरनाथ पूर्व मारुती मंदिर या ठिकाणी 602 नंबरचा गाळा होता। त्या गाळ्यावरून वाद होता। तर त्या ठिकाणी आरोपी शैलेश शिर्के व त्याचे अन्य साथीदार असे मिळून तिथं गाळ्याजवळ गेले। फिर्यादी व याचे जे अन्य महिला होत्या तिथं, त्या ठिकाणी त्यांना बेकायदेशीरित्या त्यांनी शटर बंद करून कोंडून ठेवलं होतं। आम्हाला 112ला कॉल आला, त्यावरून आमचे पोलीस अधिकारी व बीट मार्शल त्या ठिकाणी गेले। त्यांच्यासमोर देखील त्यांना मारामारी चालू होती, तर त्यांना थांबवलं। त्या ठिकाणी त्यांनी आरोपी यांनी महिलांना जातीवाचक शब्द बोलले होते किंवा मारहाण केली होती, इतर पुरुषांना देखील। तर यावरून पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशन या ठिकाणी आणल्यानंतर त्यांच्याविरुद्ध 335/26 विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस उपायुक्त तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी या गुन्ह्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या आम्हाला। त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करत आहोत। याच्यातला मुख्य आरोपी जो आहे शैलेश शिर्के, याला आता वैद्यकीय चाचणी करून त्याला अटक करून माननीय न्यायालयात आज हजर करत आहोत व त्याचे अन्य साथीदार जे आहेत त्यांना पण लवकरच अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।